अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता याचे चरित्र महादोष गातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी दयांची. ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला दयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले कानी. तेव्हा भाव धरुणीमणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाकरिता अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र तपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अबरशी भट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असना. तुम्ही भाव या कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक तुमची होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ दयांसी शिवराम मार्केसी नाम दिली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ती एका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभावी ते दिला असे समर्थे. तेव्हा त्यांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्री दिला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. संतोषली त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन दयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपयांनी त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांची आनंद आले मुंबईची. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. वाई वागवे भक्त सखा दिसला नाही कोणा ते. हरिभावे एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन शिष्यरनी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वर्गती मस्तक त्यांची ठेविला. म्हणते ती माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कपी छोडी समर्थ दयांची घेतली. ती घेऊन वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी तेथी हरिभाऊंच्या करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन यात सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानशी. सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपुत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची करता. ती करी भाऊ अकांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियांची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियांचे. स्त्रियांच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये तिथले शुद्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते तिथले होते. त्या पादुका स्वस्ते मठामध्ये स्थापिल्या. कमाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ भोवनी गोसावे मठामाजी राहिले. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना पर्वत कथा संमत. सदाभावी भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.